नमस्कार मित्रांनो, 3P शेअर मार्केट गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, ऑप्शन बाईंगमध्ये इतक्या सहजासहजी पैसा कमवता येतो का? आणि जर येत असेल तर सेबीच्या रिपोर्टनुसार 89% लोक हे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये नुकसान करतात। मग हे नुकसान का करतात? आणि जर नुकसानच होत असेल तर लाखो लोक रोज ऑप्शन ट्रेडिंग का करतात? हा खऱ्या अर्थानं आपल्या समोरचा प्रश्न। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डेटा, आकडेवारी आणि वास्तविक ट्रेडरच्या मानसिकतेच्या आधारावर आपण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पैसा कमवता येतो का हे आपण समजून घेणार। आणि मुळात जे 11% प्रॉफिटेबल ट्रेडर असतात ते असं नेमकं वेगळं काय करतात हे देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजू। त्यामुळे या व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी तुम्हाला ऑप्शन बाईंगमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या 4 महत्त्वाच्या गोष्टी मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार। त्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पाहायचा। चला तर मग आपण समजून घेऊ हे 89% ऑप्शन बायर हे अनसक्सेस का होतात। आणि जर आपल्याला या 11% प्रॉफिटेबल ट्रेडरांच्या मध्ये जर सहभागी व्हायचं असेल किंवा 11% मधल्या प्रॉफिटेबल ट्रेडर्समध्ये आपला जर सहभाग व्हायचा असेल तर आपल्याला कोणत्या गोष्टींच्यावरती फोकस करावा लागेल। सगळ्यात अगोदर मित्रांनो, आपण हा सेबीच्या अनालिसिसचा जो डेटा आहे, डेटा आज आपण पाहणार। तर सुरुवातीला आपण ऑप्शन बाईंगमध्ये नुकसान होण्याची कारणे समजून घेण्या अगोदर ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काम करणाऱ्या ट्रेडरांची जी टक्केवारी आहे ती टक्केवारी किंवा ती आकडेवारी थोडीशी आपण समजून घेऊ। मुळात एफएनओ मध्ये जे ट्रेडिंग करणारे ट्रेडर आहेत त्यापैकी 89% ट्रेडर हे लॉस मध्ये काम करतात। ही आकडेवारी अत्यंत महत्त्वाची आहे, समजून घ्या। एकूण ऑप्शन ट्रेडिंग मध्ये काम करणारे जे ट्रेडर आहेत त्यापैकी 89% ट्रेडर हे कसे आहेत? लॉस मध्ये ट्रेडिंग करणारे ट्रेडर आहेत। अर्थात हा डेटा काही इकडून तिकडून गोळा केलेला डेटा नाही, हा सेबीचा रिपोर्ट आहे। आणि यापैकी केवळ 11% लोक हे काय आहेत? प्रॉफिटेबल। नफा कमवणाऱ्यांची संख्या किती आहे? 11% आहे। आता इथं सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या, ही आकडेवारी खूप महत्वाची आहे, खूप इम्पॉर्टंट आहे। कारण की जे 100% ट्रेडर आहेत त्यातले 89% जे लॉस मेकर ट्रेडर आहेत आणि सक्सेस ट्रेडरांची संख्या किती आहे? 11% लोक, फक्त 11% लोक हे नफा कमवतात। म्हणजे या 89% लोकांचा पैसा या 11% लोकांच्याकडे जातो। आता थोडंसं पुढे गेल्यानंतर हे जे 11% प्रॉफिटेबल ट्रेडर ज्याला म्हणतो याच्यामध्ये सुद्धा आपल्याला विभागणी पाहिजे। याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय मिळते? विभागणी पाहिजे। म्हणजे हे 11% जे प्रॉफिटेबल ट्रेडर आहेत यांच्या प्रॉफिटचं प्रमाण हे कशा पद्धतीचं, म्हणजे या 11% पैकी किती लोक चांगल्या पद्धतीचं प्रॉफिट मिळवतात आणि किती लोक हे जेमतेम प्रॉफिट मिळवतात हेही थोडं आपल्याला सांग। आता यापैकी 5% ट्रेडरांच्याकडे सरासरी प्रॉफिट मिळवलं जातं। 5% ट्रेडर हे सरासरी प्रॉफिट मिळवणारे ट्रेडर आहे। कशामध्ये? या 11% पैकी 6% जी विभागणी केली, या 6% मध्ये 5% ट्रेडर हे सरासरी प्रॉफिट मिळवणारे ट्रेडर आहेत आणि यापैकी 1% जे ट्रेडर आहेत हे खऱ्या अर्थानं 50% प्रॉफिट मिळवतात। म्हणजे एकूण प्रॉफिटचा जो हिस्सा आहे त्या हिस्स्यापैकी 50% प्रॉफिट ह्या 1% लोकांच्याकडे जातो। म्हणजे सगळ्यात जास्त नफा केवळ 1% लोक मिळवतात। एकूण प्रॉफिट पैकी सगळ्यात जास्त हिस्सा केवळ 1% ट्रेडरांच्याकडे जात असतो आणि उरलेले 5% ट्रेडर जे आहेत, म्हणजे या 6 पैकी 5% ट्रेडर मध्ये
हे सरासरी प्रॉफिट मिळवतात, ज्याला आपण रिटेल ट्रेडर मधील प्रोफेशनल ट्रेडर म्हणून ओळखू शकतो. आणि उरलेले जे 5 म्हणजे 11% पैकी 6% लोकांच्या मध्ये 2 विभागणी केली आणि हे 6% मधील 1% 50% प्रॉफिट घेऊन जातात आणि उरलेलं 50% प्रॉफिट हे 5% लोकांच्याकडे वर्ग होतं. आता यातील उरलेल्या 11% पैकी जे 5% लोक राहतात, 5% हे जे ट्रेडर आहेत हे सरासरी किंवा याला साइड वाईज ट्रेडर आपण म्हणतो, आपण साइड इन्कम सोर्स म्हणून जे ट्रेडिंग करतात, या लोकांच्याकडे हा काही हिस्सा प्रॉफिटचा जातो. आता या लोक म्हणजे हे जे लोक 5% लोक आहेत, या 11% पैकी 6% लोक एका बाजूला आणि 5% लोक एका बाजूला, या 6% लोकांच्याकडे सरासरी प्रॉफिट वर्ग होतं आणि या 6% मध्ये सुद्धा 1% लोक जे आहेत ते सर्वात जास्त नफा म्हणजे 50% नफा त्या ठिकाणी घेतात आणि उरलेले सरासरीचं प्रॉफिट मिळवतात. आणि उरलेले जे 5% आहेत, 11% पैकी जे शिल्लक राहिलेले 5% प्रॉफिटेबल ट्रेडर ज्याला म्हणतो आपण, त्यांना मिळणाऱ्या नफ्याचं प्रमाण हे खूप कमी असतं. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीनं 1 लाख रुपये बँकेमध्ये फिक्स डिपॉझिटसाठी ठेवले असतील, त्याच्यावरती जितकं व्याज मिळतं तितकं सुद्धा व्याज यांना या ट्रेडिंग मधून मिळत नाही. हे प्रॉफिटेबल आहेत, हे प्रॉफिटेबल ट्रेडर म्हणून आहेत, त्यांचा लॉस झालेला नाही. परंतु ओव्हरऑल 1 वर्षामध्ये 1 लाख रुपयामध्ये गुंतवणूक केल्यानंतर किंवा 1 लाख रुपये घेऊन मार्केटमध्ये काम करत असताना त्यांना मिळणारा जो नफा आहे तो नफा मात्र खूप कमी, म्हणजे साधारणपणे वर्षाकाठी 4,000, 4,500 ते 5,000 या दरम्यानच त्यांचा नफा होत आहे. किती? 4,500 ते 5,000 रुपये एका 1 लाख रुपयाच्या पाठीमागे साधारणपणे 4,500 ते 5,000 इतका वर्षाकाठी नफा मिळतो, ज्याला साइड इन्कम करणारे ट्रेडर म्हणून आपण ओळखतो. ते फक्त 5%. सांगण्याचं तात्पर्य लक्षात घ्या, एक तर सक्सेस ट्रेडरांचं प्रमाण कमी, 11% लोकच प्रॉफिटेबल ट्रेडर म्हणून काम करतात. आणि या 11% मध्ये सुद्धा जो प्रॉफिट होतं त्या प्रॉफिटचा सर्वात जास्त हिस्सा केवळ 1% लोक आहेत. हे प्रॉफिटेबल प्रोफेशनल ट्रेडर जे आहेत, ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये पैसा आहे, बिग मनी ज्यांच्याकडे आहेत किंवा स्मार्ट मनी ज्यांच्याकडे असं म्हटलं जातं, त्या लोकांच्याकडे ते जे लोक आहेत 1% लोक, हे 1% लोक मार्केटमधील नफ्याचा 50% हिस्सा घेऊन उरलेल्या 50% मध्ये 5% लोक हे सरासरी प्रॉफिट मिळवतात आणि केवळ 5% पैकी 5% लोक हे जेमतेम नफा मिळवतात. ना नफा ना तोटा या बेसिसवरती या 5% लोकांचा समावेश. मग आता या आकडेवारीतून तुम्हाला काय समजून येईल? ही जी आकडेवारी आपण बघितली, मुळात काय सांगितलं बघा, 89% लॉस ट्रेडर, 89% काय करतायत? लोक पैसा गमावतायत. 11% लोक प्रॉफिट मिळवत आहेत. या 11% मध्ये सुद्धा 6 म्हणजेच 5 अधिक 1 हे कसं? यापैकी 5% लोक हे सरासरी प्रॉफिट मिळवतात आणि 1% लोक 50% पेक्षा जास्त प्रॉफिट मिळवतात. फक्त 1% लोक, लक्षात घ्या, 11%ची जे प्रॉफिटेबल ट्रेडर आहेत 11%, यांची विभागणी आपण 2 गटामध्ये केली. त्याच्यामध्ये 6% लोक हे सरासरी प्रॉफिट मिळवतात आणि 5% लोक
हे ना नफा ना तोटा अशा पद्धतीचं प्रॉफिट रेशो घेऊन काम करतात. या 11 मध्ये 6 आणि 5, या 6 मध्ये परत विभागणी 5 अधिक 1 म्हणजे 5% लोक यांच्याकडे सरासरी प्रॉफिट जातं आणि 1% लोक आहेत ते 50% नफा कमावतात. आणि दुसऱ्या बाजूला जे ना नफा ना तोटा म्हणजे साईड इन्कम म्हणून शेअर मार्केटमध्ये जे काम करतात त्या लोकांच्याकडे हा जेमतेम ना नफा ना तोटा या बेसिसवर ती काम करतात. म्हणजे खऱ्या अर्थानं नफा मिळवणाऱ्या ट्रेडरांची संख्या किती आहे म्हणावं लागेल. केवळ 60% लोक हे शेअर मार्केटमधून प्रॉफिट मिळवतात असा त्याचा अर्थ. केवळ 6% लोक म्हणजे जवळपास 94% लोक हे शेअर मार्केटमध्ये पैसे गमावतात. कारण जे आपण सरासरीपेक्षा म्हणजे जे शेवटच्या टक्क्यामध्ये हे 5% जे आपण धरले ना नफा ना तोटा, या लोकांच्या मध्ये काम करण्यासाठी वेळ द्यावा लागतो, त्यांना नफा ना तोटा होत नाही. त्या ठिकाणी सुद्धा शेअर मार्केटमध्ये त्यांच्या मुदलीमध्ये फरक पडला नाही. परंतु तीच गुंतवणूक जर बँकेमध्ये ठेवली असती तर या ठिकाणी काम करून जो नफा मिळतो त्याच्यापेक्षा अधिक नफा त्यांना त्या ठिकाणी मिळालेला असता. त्यामुळे यांना सुद्धा आपण प्रॉफिटेबल ट्रेडर म्हणून समजू शकत नाही. हे 5%. मग मला आता सांगा, जर अशा पद्धतीचं रिसर्च किंवा अशा पद्धतीची आकडेवारी जर सेबीच्या रिपोर्टनुसार बाहेर येत असेल तर आपण ऑप्शनमध्ये सहजासहजी हा शब्द खूप महत्वाचा. म्हणजे जितक्या सोप्या पद्धतीने आपण समजतो की ऑप्शन बाईंग मध्ये आपल्याला खूप सहज पैसे मिळवता येतात, हा जो आपला भ्रम आहे तो भ्रम या ठिकाणी निघून जातो. ऑप्शन बाईंग मध्ये नफा मिळवता येत नाही का? नफा मिळवता येतो. पण आपण जितक्या सहजासहजी हा प्रॉफिट मिळवू शकतो, हा जो आपला भ्रम आहे, हा जो आपला गैरसमज आहे, हा गैरसमज आपण काय केला पाहिजे? काढून टाकला पाहिजे. हा गैरसमज आपण आपल्या डोक्यातून काढून टाकला. आणि जितक्या लवकर आपण हा गैरसमज काढून टाकू तितक्या लवकर आपण लॉस मधून बाहेर येऊ आणि ऑप्शनकडे एका वेगळ्या नजरेनं आपण पाहायचं. वेगळ्या नजरेने. मग आता थोडस आपण ही आकडेवारी समजून घेतो. मग ऑप्शन ट्रेडिंग करायचंच नाही का? तर मित्रांनो, आपल्याला ऑप्शन ट्रेडर एक असा प्लॅटफॉर्म आहे की जर आपण आपलं स्किल डेव्हलप केलं तर आपण या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नफा कमवू शकतो. खूप मोठ्या प्रमाणामध्ये नफा कमवू शकतो. फक्त आपल्याला ही आकडेवारी लक्षात ठेवावी लागेल. जर इतक्या सहजासहजी आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग मधून नफा मिळत नसेल आणि 11% लोक मार्केटमधला सगळ्यात जास्त प्रॉफिट घेऊन जात असेल तर हे 11% लोक, आपला फोकस कुठं पाहिजे? आपला फोकस हे जे 11% लोक आहेत जे नफा कमवतात, ती नफा कमवणाऱ्या 11% लोकांच्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीवर, त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर आपल्याला फोकस करायचा. आता या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यानंतर म्हणजे आपण कन्सेप्ट क्लिअर करून घेतले की ऑप्शन ट्रेडिंग मध्ये नफा मिळवतो हे जरी खरं असलं तरी सुद्धा सेबीच्या अनालिसिसनुसार इतक्या सहजासहजी या ठिकाणी नफा मिळवता येत नाही. कारण आपण पाहिलं
तर जास्तीत जास्त लोक ऑप्शन ट्रेडिंगमध्ये नफा कमवत नाहीत, तर लॉस मेकर ट्रेडर म्हणून काम करताना आपण पाहतो. मग जर आपल्याला कामच करायचं असेल, ऑप्शन बाईंग मधून प्रॉफिट मिळवायचं असेल, तर आपल्याला काही स्किल हे डेव्हलप करावं लागेल. काही गोष्टींचा विचार आपल्याला नव्यानं करावा लागेल. त्याच्यामध्ये आपण क्रमवार पद्धतीने पहिला आपण हे समजून घेऊ की हे जे 89% लोक आहेत ज्याच्यामध्ये आपला समावेश आहे, बिगनर, कारण मुळात जे लोक शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी येणारा जो टक्का आहे किंवा येणारे जे लोक आहेत, येणारे जे बिगनर ट्रेडर आहेत, त्यांचा फोकस केवळ आणि केवळ ऑप्शन बाईंग मधून नफा कमवण्याच्या उद्देशाने शेअर मार्केटमध्ये एंट्री केलेली आहे. हे वास्तव, हे काय आहे, हे वास्तव. आणि म्हणून जर मग आपण ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करून काम करायचं असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला जे 89% लोकांचा जो लॉस होतो, तो लॉस होण्या पाठीमागची कारण काय, ती कारण आपण समजून घेतली पाहिजे. म्हणजेच लक्षात घ्या, ऑप्शन ट्रेडिंग मध्ये लॉस होण्याची कारणे याच्यावरती आपण नफा कसा कमवायचा याच्यावरती फोकस करण्या अगोदर आपल्याला आपला जो फोकस आहे तो फोकस कशावरती असला पाहिजे की आपल्याजवळ असणारं जे कॅपिटल आहे ते कॅपिटल सुरक्षित ठेवलं पाहिजे. आपलं नुकसान होऊ नये याची काळजी पहिल्या प्रथम आपण घेतली. आता ऑप्शन ट्रेडिंग मध्ये कोणत्या चुका होतात, त्याचं पहिलं एक कारण म्हणजे चुकीच्या अपेक्षा. हे लिहून घ्या. काही ठराविक मुद्दे जे आहेत मला या ठिकाणी एक्सप्लेन केले जाते, समजावून सांगितले जाते, ते लिहून घ्या. आता पहिला मुद्दा जो आहे, मुळात चुकीच्या अपेक्षा म्हणजे काय, तर 40% लोकांना असं वाटतं की या ठिकाणी खूप सहजपणे आणि सोप्या पद्धतीने काय करता येतो, पैसा मिळवता येतो. मार्केटमध्ये जे ट्रेडर म्हणून काम करण्यासाठी येत आहेत त्यातील 40% लोकांना असं वाटतं की ऑप्शन ट्रेडिंग मध्ये एकदम सहजपणे आणि खूप फास्ट मध्ये आपल्याला खूप सारा पैसा या ठिकाणी कमावता येतो. कमी वेळेमध्ये, कमी श्रमामध्ये आणि कमी पैशामध्ये खूप जास्त पैसा आपल्याला मिळवता येतो. अशी जी चुकीची अपेक्षा घेऊन शेअर मार्केटमध्ये काम करायला येतात त्याने आपला दृष्टिकोन बदलला. हा गैरसमज हे खऱ्या अर्थानं काय होतं, आपल्या लॉसला कारणीभूत. आपला जो लॉस होतो त्याचं पहिलं कारण काय, चुकीची अपेक्षा. आपण विचार करत नाही. आणि मग जर आपल्याला सक्सेस व्हायचं असेल तर काय करावं लागेल, याचं उत्तर म्हणजे स्पष्ट उद्देश असला पाहिजे. आपण जे काम करतो आहोत ते काम कोणत्या उद्देशानं करायचं आहे हे आपल्याला समजेल. आपला उद्देश कसा असला पाहिजे, क्विक मनी नाही, क्विक मनी कमावणे हा उद्देश नाही. तर आपला उद्देश काय हवा, कन्सिस्टंट नफा कमवणे. मुळात आपला उद्देश काय राहिला पाहिजे, क्विक मध्ये पैसे मिळवणे
हा उद्देश आपल्या माइंडमधून काढून टाकला पाहिजे. आपल्या चुकीच्या अपेक्षेने जे आपण म्हणतो की खूप सहजपणे आणि कमी वेळेमध्ये, कमी पैशामध्ये, कमी श्रमामध्ये खूप सारा पैसा मिळवता येतो, ही जी चुकीची अपेक्षा आहे ही आपण सोडून दिली पाहिजे. आणि आपला उद्देश असा असला पाहिजे की आपल्याला क्विक पैसा मिळायचा नाही मिळाला तरी चालेल, पण आपल्याला मिळणारं जे इन्कम आहे, जे प्रॉफिट आहे, ते कन्सिस्टंट नफा आपल्याला मिळवता आला पाहिजे. पहिलं उद्देश आपला क्लिअर, हे ठरवावं लागतं. लक्षात घ्या, या गोष्टींच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. ट्रेडिंग करत असताना आपल्यासमोर दोनच गोष्टी असतात, एक सी बाय करणं, पी बाय करणं आणि ट्रेडमध्ये एंट्री घेणं आणि लगेच पोर्टफोलिओकडे जाऊन आपला पोर्टफोलिओ काय करतोय, फायदा म्हणजे पीओपी बघत राहतो आपण, प्रॉफिट लॉस बघायला आपण ते टाळायचं. आपली उद्देशच असा असला पाहिजे की शेअर मार्केटमध्ये मी जर ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काम करत असेल तर मला फास्टमध्ये पैसे कमवायचे नाहीत, परंतु कन्सिस्टंटली नियमितपणे माझा इन्कम सोर्स चालू राहिला पाहिजे. अशा पद्धतीचं मी काम करेन किंवा त्याच्यावरती आपला फोकस राहील. या पद्धतीनं आपण विचार करायला शिकलं पाहिजे. आता हा झाला पहिला मुद्दा. आता सेकंड मुद्दा, लॉस, कारणे आणि उपाय. लक्षात, एक कारण आपण काय बघितलं, एक कारण म्हणजे लोकांना वाटतं की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आपल्याला खूप सोप्या पद्धतीनं आणि सहज पैसा कमावता येतो. ही जी चुकीची अपेक्षा घेऊन आपण शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करू तर आपलं नुकसान होण्याची शक्यता. जर आपल्याला हे नुकसान टाळायचं असेल तर आपल्याला पहिलं गोष्ट म्हणजे आपला उद्देश स्पष्ट असला पाहिजे. तो म्हणजे आपल्याला फास्ट मनी मिळवण्यासाठी किंवा फास्टमध्ये पैसा मिळवण्यासाठी आपण शेअर मार्केटमध्ये काम करत नाही, तर मी जे काम करेन किंवा ऑप्शनमध्ये काम करेन ते मी काम कशासाठी करणार आहे, कन्सिस्टंट इन्कम मला मिळालं पाहिजे, हा उद्देश ठेवून मार्केटमध्ये मी येतोय. आता दुसरा महत्वाचा मुद्दा, नफा वितरणातली असमानता. म्हणजे फक्त 5% ट्रेडर्सकडे 75% नफा जातोय आपल्याला माहिती. फक्त 5% ट्रेडर्सकडे किती जातो, 75% नफा जातो. हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे नफ्याचं प्रमाण जे आहे, सक्सेसचं जे प्रमाण आहे, ते प्रमाण आपण समजून घेतले पाहिजे. याचाच अर्थ 95% ट्रेडर हे नुकसानीत असतात किंवा कमी नफ्यामध्ये असतात. 95% ट्रेडर्स हे लॉसमध्ये किंवा कमी नफ्यात. त्यामुळे आपण याचा विचार करून आपल्यावर याचा फोकस राहिला पाहिजे. आपण काय करतो, याच्यावर दुर्लक्ष करतो. आपण काय दुर्लक्ष करतो की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये केवळ 5% लोकच 5% लोकांच्याकडे 75% नफ्याचा हिस्सा जातो आणि उरलेलं जे प्रॉफिटचं प्रमाण आहे 25%, ते एक तर 95% लॉस ट्रेडरच्या मध्ये समाविष्ट होतो किंवा कमी नफा मिळवणाऱ्या लोकांच्याकडे जातो. म्हणजे मार्केटमधून जर आपल्याला पैसा, आपण जर आपला उद्देश ठेवला की क्विकमध्ये आपल्याला जास्त पैसा मिळवता येतो म्हणून जर मार्केटमध्ये आपण येत असो, तर आपल्याला हा दृष्टिकोन बदलायला हवा. लक्षात घ्या, हा दृष्टिकोन आपल्याला बदलायला हवा. कारण वास्तव काय आहे हे आपल्याला समजून घ्यावं. वास्तव मार्केटमध्ये आहे की 5% ट्रेडरकडेच 75%चा नफा जातो. उरलेल्या 25%मध्ये ह्या बाकीच्या लोकांचा समावेश होतो. हा मुद्दा क्रमांक 2 झाला. आता मुद्दा क्रमांक 3. टाइम डिके. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये नुकसान जे होतं, 95% लोक जे 95% लोक जे लॉस मेकर ट्रेडर आहेत, त्याच्यातील एक कारण आहे किंवा ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आपण अनसक्सेस होण्याच्या पाठीमागचे एक कारण म्हणजेच टाइम डिके. ऑप्शनमध्ये जे ग्रीक्स आहेत, त्या ग्रीक्स मधला एक ग्रीक्स आहे, त्याला म्हटलं जातं थीटा.
थिटा डिके, टाइम डिके, याला काय म्हटलं जातं? टाइम डिके. म्हणजे आपल्याला मुळात हे माहिती नसतं की वेळेनुसार आपल्याला काय होतं. आता आपण काय समजून घेत आहोत? ऑप्शन ट्रेडर म्हणून काम करत असताना जे नुकसान होतं किंवा जो अनसक्सेस मिळतो त्याच्या पाठीमागची जी कारण आहेत, जे 89% लोक ऑप्शन ट्रेडिंग मध्ये लॉस करतात ते कशामुळे करतात, त्यातील कारण क्रमांक 3 आपण बघतो, ते म्हणजे टाइम डिके. आपण लॉस का करतो? टाइम डिकेचं नॉलेज आपल्याला नसते, माहिती नसल्यामुळे, किंवा त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करत असल्यामुळे. आता मग हा टाइम डिके म्हणजे काय? तर वेळेनुसार आपण घेतलेला जो प्रीमियम आहे त्याची किंमत कमी होते. आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो. ट्रेड घेण्या अगोदर आपल्याला विचार करायचा आहे, किंवा ट्रेड घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे की ऑप्शन आपण घेतलेल्या व्ह्यूनुसार मार्केटमध्ये मुवमेंट येते का, मार्केटमध्ये मुवमेंट येते का. ती कमी वेळेमध्ये जर येत असेल तर तुम्ही प्रॉफिटमध्ये जाऊ शकता. परंतु समजा जर वेळेनुसार, म्हणजे हे जर आपल्याला समजत नसेल की वेळेचा ऑप्शन ट्रेडिंग मध्ये खूप महत्वपूर्ण पार्ट आहे, वेळेनुसार ऑप्शनची किंमत कमी होते, आणि हे जर आपल्याला समजत नसेल आणि आपण प्रॉफिटमध्ये गेलेलं असेल, समजा एखादा ट्रेड तुम्ही घेतलेला आहे आणि त्या ट्रेडमध्ये तुम्ही प्रॉफिटमध्ये आहात, परंतु या थिटाकडे, टाइम डिकेकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर आपली नफ्यामध्ये असलेली पोझिशन, नफ्यातील पोझिशन काय होते? लॉस मध्ये कन्वर्ट होते. म्हणजे तुम्ही घेतलेला ट्रेड बरोबर आहे, तुमचं टेक्निकल अनालिसिस बरोबर आहे, तुम्ही त्या ट्रेडमध्ये एंट्री घेतली, त्यानुसार तुम्हाला प्रॉफिटिव्ह व्हायला लागलं, परंतु तुम्ही या वेळेकडे दुर्लक्ष केल्यामुळं, म्हणजे एक्सपायरीकडे दुर्लक्ष केल्यामुळं तुम्ही प्रॉफिटमध्ये असताना सुद्धा तुमचा ट्रेड, जर तुम्ही त्या ट्रेडमध्ये योग्य वेळी त्याच्यातून एक्झिट घेतली नाही, बाहेर पडला नाही, नफा बुक केला नाही, तर तुम्ही तुमची जी प्रॉफिटमध्ये असलेली पोझिशन आहे ती प्रॉफिटमध्ये असलेली पोझिशन लॉसमध्ये कन्वर्ट. त्यामुळं या तिसऱ्या मुद्द्याकडेही आपण काय केलं पाहिजे? लक्ष दिलं पाहिजे. आपला फोकस तिथंही असला पाहिजे. या थिटा डिकेमुळं ऑप्शनच्या प्रीमियममध्ये काय बदल होतो, आपण घेतलेली पोझिशन ही किती कालावधीपर्यंत आपण त्याच्यामध्ये राहायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करायचा आहे. जर घेतलेल्या पोझिशनमध्ये प्रॉफिटमध्ये जाण्यासाठी वेळ लागत असेल तर त्या पोझिशनमध्ये योग्य वेळेला आपण त्या ट्रेडमधून बाहेर पडण्याचा निर्णय सुद्धा आपल्याला घेता आला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला या टाइम डिकेचा विचार करा. काय करायला लागतो आपल्याला? टाइम डिकेचा विचार आपल्याला करायचा. मुद्दा क्रमांक 3. आता 4, आपण लॉस बुक करतो किंवा ऑप्शन ट्रेडिंग मध्ये जो लॉस होतो त्याचं आणखीन एक कारण म्हणजे काय? आपण सोशल मीडियावर अवलंबून काम केलं. बऱ्याच लोकांना असा प्रश्न विचारला की तुम्ही एखादा ट्रेड घेता किंवा ट्रेडिंग करण्यासाठी, ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचा विचार करता? तर बरेचसे बिगनर ट्रेडर्स हे काय करतात की व्हॉट्सअपवर आलेले मेसेज, टीव्हीवरती आलेल्या न्यूज किंवा मित्रांनी सांगितलेलं सल्ला, म्हणजे इतरांच्यावरती अवलंबून राहून, सोशल मीडियावरती अवलंबून राहून, व्हॉट्सअप, टेलिग्राम, यूट्यूब याच्यावरती आलेली जी माहिती आहे त्याच्यावर डिपेंड राहून मार्केटमध्ये काय केलं जातं? काम करतो, आणि त्याच्यामुळं खूप मोठा आपला लॉस होण्यापाठीमागचं कारण काय? केवळ तुमचं टेक्निकल अनालिसिस तुम्हाला येतं की नाही, आणि येत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचा कितपत वापर करता आणि इतर गोष्टींच्यावरती किती अवलंबून राहता, यावरती तुमचा सक्सेस अवलंबून.
आज आपण बघतो की वेगवेगळ्या प्रकारचे चॅनल्स, यूट्यूब चॅनल्स आहेत, व्हॉट्सअप ग्रुप आहेत, टेलिग्राम ग्रुप आहेत, ज्याच्यावरती तुम्हाला बाय सेलचे सिग्नल्स मिळत असतात किंवा बाय सेलच्या टिप्स दिल्या जातात आणि बरेच लोक या टिप्सवरती अवलंबून राहून काय करतात, काम करतात, ज्याच्यामुळं त्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लॉस होतो आणि म्हणून या लोकांचा सुद्धा समावेश या लॉस मेकर किंवा नुकसान करणाऱ्या ट्रेडरांच्या मध्ये समावेश. जे लोक सोशल मीडियावरती अवलंबून राहून मार्केटमध्ये काम करतात किंवा ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करतात, त्या लोकांचा खूप मोठा लॉस होताना आपल्याला दिसतो. जे सेबीच्या रिपोर्टनुसार जे 90% लोक 89% लोक लॉस करतात, त्या लॉसच्या पाठीमागमध्ये त्या ट्रेडरांचं जे मुख्य कारण आहे ते म्हणजेच काय, सोशल मीडियावरती येणाऱ्या टिप्सच्या सहाय्याने काम, प्रॉपर नॉलेज नाही, आलेल्या टिप्सवरती, मित्रांनी दिलेल्या सल्ल्यावरती ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. परंतु अशा पद्धतीनं जर काम केलं तर आपण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सक्सेस होण्याची शक्यता खूप कमी. ही गोष्ट गांभीर्याने विचारात घ्या. त्या ठिकाणी दिलेल्या टिप्स बरोबर जरी असल्या तरी सुद्धा त्या टिप्सवरती काम करत असताना तुम्हाला जर त्याचं प्रॉपर नॉलेज नसेल तर तुम्ही त्या योग्य टिप्सवरती सुद्धा तुम्ही प्रॉफिटमधून ट्रेड बुक करू शकत नाही किंवा त्या ट्रेडमधून प्रॉफिट बुक करू शकत नाही. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. म्हणजेच काय करायचं, आपण सोशल मीडियावरती भरोसा ठेवायचा नाही. सोशल मीडियावरचा वापर आपल्या ऑप्शन ट्रेडिंग करत असताना त्याचा आधार घेऊन मी ऑप्शन ट्रेडिंगमधून भरपूर पैसा मिळवतो या भ्रमात आपण राहायचं नाही. हा कन्सेप्ट आपल्या माइंडमधून आपण काढून याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे महत्वाचा, डिजिटल युगातील धोके. आता हे डिजिटल युगातील धोके म्हणजे काय की सोशल मीडियाचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होताना आपल्याला दिसतोय. आजकाल आपल्याला घर बसल्या अनेक गोष्टी अगदी सहजपणे आपल्याला अवेलेबल होतात किंवा त्या गोष्टींची माहिती आपल्याला मिळते. आणि या सोशल मीडियाचा वापर हा डिजिटल युगामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागला आणि हे एक मोठं कारण आहे की जे अनसक्सेस ट्रेडर आहेत त्यांच्या लॉसमध्ये हा महत्वाची भूमिका बजावतोय. ते म्हणजे डिजिटल वापर. म्हणजे काय होतं, लक्षात घ्या, हे एक माध्यम, डिजिटल युगामध्ये सोशल मीडिया असेल, टीव्ही असेल, न्यूज असेल किंवा इतर जे सोर्स आहेत त्या सोर्स ही माध्यम आहेत आणि त्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक गोष्टी त्या बरोबरच असतील असं नाही. बऱ्याच वेळेला युट्यूब चॅनलवरती आपण अशा फेक स्वरूपाच्या गोष्टी बघतो ज्या तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करण्यासाठी आकृष्ट करतात, खेचून घेतात आणि मग त्या सोशल मीडियावरती आलेल्या चुकीच्या माहितीवरती तुम्ही चुकीचा निर्णय घेता. म्हणजेच काय, डिजिटल युगामध्ये सोशल मीडियाद्वारे येणाऱ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळणारी माहिती ही 100% चूक असते का असंही म्हणता येत नाही आणि ती 100% बरोबर आहे का असंही म्हणता येत नाही. मग आपल्याला ती माहिती योग्य आहे अयोग्य आहे हे आपल्याला चेक करता आलं पाहिजे किंवा ती आपल्याला माहिती असली पाहिजे. म्हणून डिजिटल युगामध्ये सुद्धा चुकीच्या माहितीच्या आधारे जर आपण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काम करायला गेलो तर आपल्याला नुकसानच होण्याची शक्यता अधिक असते. कारण त्या ठिकाणी दिली जाणारी माहिती किती जेन्युइन आहे, किती खरी आहे या गोष्टीची आपण पडताळणी करायला हवी. हे समजून घेतलं पाहिजे की या ठिकाणी सोशल मीडियावरती बऱ्याच वेळेला लोकांना आकृष्ट करण्यासाठी, लोकांना आपल्याकडे खेचण्यासाठी आकर्षक स्वरूपाच्या जाहिराती केल्या जातात आणि त्याद्वारे तुमच्या मनावरती ती गोष्ट बिंबवली जाते, परंतु ते वास्तव नसतं. त्यामुळं अशा चुकीच्या माहितीच्या आधारे आपण
ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काम करतो आणि त्याच्यामुळं आपल्याला खूप मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागतं. त्यामुळं डिजिटल युगामध्ये सुद्धा आपण प्रॉपर नॉलेज घेतल्याशिवाय आपण टेलिग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल याच्यावरती येणाऱ्या टिप्सच्या आधारावरती काम करण्याचं आपण टाळलं पाहिजे. आणि प्रॅक्टिकली जर आपल्याला ऑप्शन ट्रेडिंगमधून नफा कमवायचा असेल तर स्वतःचं स्किल डेव्हलप करण्यासाठी आपण प्रयत्न केला. आता हा भाग झाल्यानंतर पुढचा मुद्दा आहे, आपण बऱ्याच वेळेला आता ह्या काही गोष्टी झाल्यानंतर प्रत्यक्ष ट्रेड आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला आपण ओव्हर ट्रेडिंग करतो. आणखीन एक महत्वाचं काम, कारण ते म्हणजे काय, ओव्हर ट्रेडिंग. आता ओव्हर ट्रेडिंग म्हणजे काय, जास्त ट्रेडिंग करतो. मुळात आपल्याजवळ ट्रेडिंग प्लॅन असावा, त्याच्या अगोदर आपण दिवसातून किती ट्रेड घेणार आहोत, आपलं कॅपिटल किती आहे, आपण किती ट्रेड करायचं आहे, कोणत्या वेळेला करायचं आहे याचं आपण प्लॅनिंग करायला हवं. परंतु बऱ्याच वेळेला ज्या वेळेला ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लॉस करतात त्याचं मुख्य कारण म्हणजे काय, तर ओव्हर ट्रेडिंग. काय होतं, ओव्हर ट्रेडिंग होतं. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जास्त ट्रेडिंग केलं जातं. काय केलं जातं, एक ट्रेड चुकला की पॅनिक व्हायचं, पुन्हा दुसरा ट्रेड टाकायचा, दुसरा झाला परत तिसरा ट्रेड टाकायचा, चौथा टाकायचा. असे दिवसभरामध्ये आपण खूप सारे काय करत असतो त्याच्या ठिकाणी ट्रेड घेत. याच्यामुळं कधी कधी काय होतं लक्षात घ्या, तुमच्या सायकोलॉजीमध्ये बदल होऊन तुम्ही सेलचा ट्रेड घेतला, सेलचा स्टॉप लॉस केला, लगेच तुम्ही बायचा ट्रेड प्लेस करा. बाय थोडंसं वाढायला लागतं, पुन्हा परत तुम्ही त्याचा स्टॉप लॉस केला, पुन्हा तो लॉस किंवा कव्हर करण्यासाठी पुन्हा दुसऱ्या सेटअपवरती ट्रेडिंग करता. अशा पद्धतीनं मल्टिपल ट्रेड तुम्ही मार्केटमध्ये करत राहता, ज्याच्यामुळं दिवस अखेर समजा तुम्ही केलेल्या अनेक ट्रेडच्यामुळं समजा PNL तुमचा थोड्याफार प्रमाणामध्ये जरी ग्रीन दिसत असेल, म्हणजे प्रॉफिटचा जो तुमचा पोर्टफोलिओ आहे तो तुम्हाला ग्रीन दिसेल, परंतु वारंवार ट्रेड केल्यामुळं तुमचा जो होणारा खर्च आहे म्हणजेच ब्रोकरेज चार्जेस जे आहेत हे चार्जेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कट होतात. त्याच्याशिवाय इतर जे टॅक्सेस आहेत त्या टॅक्सेसच्या माध्यमातून सुद्धा तुमचा पैसा काय होतो, कट होतो, ज्याच्यामुळं तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये त्या दिवशी तुमची ग्रीनमध्ये दिसत असेल. म्हणजे तुमचा व्ह्यू काय असतो, सुरुवातीला लॉस गेल्यानंतर आजचा दिवस आपण ग्रीनमध्ये क्लोज करावा, म्हणून काही थोड्या प्रमाणामध्ये पोर्टफोलिओमध्ये ग्रीन दिसला की तुम्ही काय करता, त्या दिवशी ट्रेडिंग बंद करता. मग तुम्हीचा पोर्टफोलिओ जरी ग्रीन दिसत असला तरी ओव्हरऑल ब्रोकरेज चार्जेस आणि टॅक्स हे ज्या वेळेला कट जातं त्यावेळेला ऍक्च्युअली तुम्ही मात्र काय असता, लॉसमध्ये जाता. मल्टिपल ट्रेड ज्या वेळेला तुम्ही करता त्यावेळेला अनेक ट्रेड झाल्यानंतर काही प्रमाणामध्ये जरी तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये म्हणजे ग्रीन दिसत असेल, तुम्ही प्रॉफिटमध्ये आहात असं दिसत असेल, तरी सुद्धा वास्तवामध्ये तुम्ही केलेले ट्रेड त्याचे जे चार्जेस आहेत, व्यवहारासाठी कट होणारे जे चार्जेस आहेत, तो व्यवहारामध्ये झालेला चार्जेसचा खर्च, त्याच्यानंतर टॅक्स कट होऊन जातो. या सगळ्या गोष्टीतून जे पैसे खर्च होतात त्याच्यातून तुम्ही ओव्हरऑल काय असता, लॉसमध्ये असता. हे आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही किंवा समजत नाही आणि या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो. म्हणून हे जे 89% लॉस मेकर ट्रेडर आहेत त्यांच्या पाठीमागचं कारण हे एक मोठं कारण आहे. ते काय करतात, वारंवार ट्रेड करतात, मल्टिपल ट्रेड करतात आणि ओव्हर ट्रेडिंगमुळं त्यांचा खूप मोठा लॉस झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळं आपल्याला जर सक्सेस ट्रेडर म्हणून व्हायचं असेल तर आपण ओव्हर ट्रेडिंग काय केली पाहिजे, टाळली पाहिजे. हा एक महत्त्वाचा. आता त्याच्यानंतर पुढचं कारण, आपल्याला आणखीन एक सवय, वाईट सवय असते. म्हणजे हे जे ट्रेडर आहेत, लॉस मेकर ट्रेडर 89%, हे डोळ्यासमोरच ठेवायचं आहे. हे 89% लोक
लॉसमध्ये का आहेत त्याची कारण आपण समजून घेतो. आपण कुठं बसायचं आहे, 89 मध्ये बसायचं आहे की 11% मध्ये बसायचं आहे, हे आपल्याला कन्फर्म किंवा आपल्याला डिसिजन घ्यायचं आहे. आपल्याला ठरवायचं आहे की नेमकं आपल्याला कोणत्या कॅटेगरीमध्ये समाविष्ट व्हायचं आहे, या 89 मध्ये की 11% मध्ये. आता हे जे 89% लॉस करतात त्यांचं आणखीन एक कारण आहे, ते म्हणजे स्टॉप लॉस न लावणे. मार्केटमध्ये ट्रेड घेतात, एंट्री घेतात, परंतु ते काय करत नाही, आपल्या ट्रेडला स्टॉप लॉस लावत. आणि स्टॉप लॉस न लावल्यामुळं छोटा होणारा लॉस मोठ्या लॉसमध्ये कन्वर्ट होतो. आपल्याला वाटत असतं ज्या वेळेला आपण काय करतो, किंवा बरेचसे ट्रेडर आहेत ते काय करतात, हे लॉस मेकर ट्रेडर आहेत, हे मुळात स्टॉप लॉस लावत नाही. आणि ते स्टॉप लॉस आपल्या सिस्टीमला न लावता आपल्या मनामध्ये ठरवतात की या प्राइस लेवलच्या खाली गेल्यानंतर मार्केटमधून, या ट्रेडमधून मी एक्झिट होईल. अशा प्रकारचा स्टॉप लॉस हा त्यांच्या मनामध्ये असतो, माइंडमध्ये असतो. पण सिस्टीममध्ये हा स्टॉप लॉस त्यांनी लावलेला, ज्याच्यामुळं स्टॉप लॉस म्हणजे तुमचा ब्रेक आहे. लक्षात ठेवा, तुमच्या होणाऱ्या नुकसानीसाठी लागणारा ब्रेक. जर तुम्ही स्टॉप लॉस लावून ट्रेड घेतला असेल तर तुमचं होणारं जे नुकसान आहे, हा छोट्या नुकसानीमध्ये जे तुम्ही इमॅजिन केलेलं आहे की मला इतका लॉस होऊ शकतो, हे या अगोदर तुम्ही प्रिडिक्ट केलेला आहे, त्यानुसार तुमचा लॉस त्या ठिकाणी कट. तितका लॉस तुम्हाला सहन करण्यायोग्य असतो. त्या छोट्याशा लॉसमधून तुम्ही बाहेर पडू शकता. म्हणजे इथून पुढं त्या स्टॉप लॉसच्या खाली गेल्यानंतर खूप मोठा लॉस होण्याची शक्यता असते. आणि जर तुम्ही हा सिस्टममध्ये स्टॉप लॉस लावला नाही, त्यावेळेला तुमच्या सायकोलॉजीचा खेळ सुरू. मग एकदा स्टॉप लॉसच्या प्राइस खाली गेली की तुम्हाला मोठा लॉस दिसायला लागतो. आणि मोठा लॉस दिसायला लागल्यानंतर तुमच्या सायकोलॉजीमध्ये चेंज होतो आणि तुम्हाला असं वाटायला लागतं की स्टॉप लॉससाठी जेवढी प्राइस होती त्या लेवलपर्यंत पुन्हा प्राइस वरती आली तर आपण ट्रेडमधून एक्झिट घेऊ, हे मनामध्ये ठरवतात. परंतु तिथनं पुढं मार्केट पुन्हा काय करतं, थोडंसं वरती आल्यासारखं दाखवतं, पुन्हा खाली जातो, परत पुन्हा लॉस डबल व्हायला लागतो. पुन्हा आपल्याला वाटतं की यापूर्वी जेवढा लॉस होता तितका तरी आपल्याला लॉस आता आपल्याला कमी होतो का, याचा विचार करतो. म्हणजे होप्सवरती आपण बराच काळ त्या ट्रेडमध्ये आपण थांबतो. आपली सायकोलॉजी त्या ठिकाणी हँग होते. तुम्ही मोकळेपणानं जेवढा विचार करता तितका विचार तुम्ही या ट्रेडमध्ये नंतर करत नाही आणि तुमची सायकोलॉजी पॅनिक सिच्युएशनमध्ये हँग होते आणि खूप मोठा लॉस तुमचा होतो. हे एक महत्वाचं कारण आहे. हे 89% लोक जे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लॉस करतात त्याचं महत्वाचं कारण काय की ते मार्केटमध्ये काय लावत नाहीत, ट्रेडमध्ये स्टॉप लॉस लावत नाहीत. जर त्यांनी स्टॉप लॉस लावला असता तर छोट्या नुकसानीतून ते बाहेर पडले असते आणि मोठ्या तोटा जो होणार होता त्या तोट्यापासून त्यांचं संरक्षण झालं असतं. परंतु ही फार मोठी चूक बरेचसे ट्रेडर करतात की ज्याच्यामुळं काय होतं, त्यांचा खूप मोठा लॉस. आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची भाग म्हणजेच काय, इम्पॉर्टंट म्हणजे आपण काय करत नाही, शिकण्याची कमतरता. आपण एकच ठरवून आलेलो असतो, सोशल मीडिया जी इतर वर सर्व कारण सांगितलेले आहे, सोशल मीडिया असेल, व्हॉट्सअप ग्रुप असतील, मित्रपरिवार असेल, यूट्यूब चॅनल्स असतील, टी व्हीच्या न्यूज असतील, या ओव्हरऑल सगळ्या माहितीच्या आधारावरती ऐकून आपण काय करतो, शिक्षणाकडे दुर्लक्ष करतो आणि एक मोठा गैरसमज आपल्या मनामध्ये घेऊन येतो की कमी वेळेमध्ये आपल्याला, कमी पैशामध्ये आणि कमी श्रमामध्ये आपल्याला खूप मोठा पैसा मिळवता येतो. एवढ्याच गोष्टीवरती आपला फोकस राहतो आणि आपण त्यासाठी आपल्याला खूप काही शिकलं पाहिजे या गोष्टीकडे आपण काय करतो, दुर्लक्ष करतो. हे वास्तव आहे, हे वास्तव. आपण
प्रॉपर शिक्षण घेऊन ट्रेडिंग करतो का? आपण प्रॉपर शिक्षण घेऊन ट्रेडिंगला सुरुवात केली का याचा जर विचार करा ना. आपण मुळात ज्या वेळेला ट्रेडिंग मध्ये एंट्री घेतो त्यावेळेला पहिला ट्रेड आपल्याला निफ्टी, बँक निफ्टी, सीए आणि पी याच्यावरतीच आपण काम करतो. स्टॉक खरेदी करून बघायचा प्रयत्न आपण कधी केलेला नाही. आपली एंट्रीज कशी होते? ऑप्शन ट्रेडर म्हणून आपण शेअर मार्केटमध्ये काम करायला सुरुवात. आणि हीच खऱ्या अर्थानं खूप मोठी चूक असते लक्षात. कारण मुळात आपल्याला प्रॉपर शिक्षण माहितीने घेतलेलं नाही. हे ऑप्शन कसं काम करतं, कोणत्या पद्धतीनं काम करतं, त्याच्यामध्ये काम करायची पद्धत काय आहे, या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता केवळ ऐकीव गोष्टीच्या आधारे सीए आणि पी आणि कमी पैशामध्ये काम करता येतं म्हणून आपण काय करतो, विदाउट शिक्षण प्रॉपर नॉलेज घेण्या अगोदर ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सुरुवात करतो. पण जसं तुम्ही या ऑप्शन ट्रेडिंगमध्ये दिवसेंदिवस काम करायला लागता तसा तुमच्या अनुभवात वाढ व्हायला लागते. परंतु या अनुभवाला तुम्हाला कशाची गरज आहे? शिक्षणाची किंवा प्रॉपर नॉलेजची गरज असते. आपण जर प्रॉपर नॉलेज घेतो आणि प्रॉपर नॉलेजच्या आधारे आपण शेअर मार्केटमध्ये ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करायला सुरुवात केली तर आपण प्रॉफिटमध्ये येऊ शकतो. परंतु खऱ्या अर्थानं जे हे 89% लोक जे लॉस करतात त्याच्या अनेक कारणांच्या पैकी हे एक महत्त्वाचं कारण म्हणजे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रॉपर नॉलेजचा वापर न करता ते ट्रेडिंग करतात आणि त्याच्यामुळं आपल्याला खूप मोठ्या लॉसला सामोरं जावं. मग ही सगळी कारणं बघितल्या म्हणजे इतकी सारी कारण ही ऑप्शन ट्रेडिंग लॉस होण्यापाठीमागची कारण. एक म्हणजे काय लक्षात घ्या, आता परत थोडासा आढावा घेऊ आणि मग आपण याच्यातून मार्ग आपण शोधू किंवा याच्यावरचे उपाय आपण शोधू. एक पहिली गोष्ट म्हणजे काय, चुकीचा उद्देश. चुकीचा उद्देश आपला मुळात मार्केटमध्ये येण्याचा उद्देशच काय की आपल्याला वाटतं की खूप सोप्या पद्धतीनं सहज आणि खूप फास्टमध्ये कमी वेळेमध्ये आपल्याला खूप मोठा पैसा मिळवता येतो. हा भ्रम, हा गैरसमज घेऊन मार्केटमध्ये आपण येतो. नंबर 1 नफा वितरणातील म्हणजे प्रॉफिट आकडेवारीकडे दुर्लक्ष. म्हणजे नेमकं किती टक्के लोक प्रॉफिटमध्ये मिळवतात हे वास्तव चेक करण्या अगोदर हे खूप सोपं आहे. या ठिकाणी खूप आपल्याला लवकर करोडोपती होता येईल या गैरसमजातून आपण येतो आणि नेमकं वास्तव काय हे आपण त्या ठिकाणी बघत नाही. तिसरी गोष्ट टाइम व्हॅल्यू, टाइम डिके, थिटा डिके हा ऑप्शन मध्ये काय काम करतो याचा आपण विचार करत नाही. हे आपल्याला विचार करावा लागेल आणि मग या टाइम डिकेचा योग्य विचार न करता आल्यामुळे वेळेनुसार ऑप्शनची किंमत कमी होते हे आपण न समजल्यामुळं आपल्याला आपण असलेल्या प्रॉफिटेबल ट्रेडरमधून सुद्धा पुन्हा नुकसानीमध्ये आपण जातो. त्यामुळे आपल्याला टाइम व्हॅल्यू हे एक आपल्या नुकसानीचं महत्वाचं कारण. आता पुढचा मुद्दा, त्याच्यानंतर सोशल मीडियावरती किंवा सोशल सोर्सवरती आपण काय असतो, अवलंबून असतो. नुकसानीचं आणखीन कारण काय म्हणजे जे सोशल मीडिया आहे, टेलिग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, यूट्यूब असेल, ट्विटर, इंस्टाग्राम असेल, याच्या आधारे आपण मिळालेल्या माहितीवर, चुकीच्या माहितीच्या आधारावरती आपण चुकीचे निर्णय घेतो, ज्याच्यामुळं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. हे एक महत्वाचं कारण. त्याच्यानंतर पुढे आपण बघितलं की डिजिटल युगातील धोके. जस्ट डिजिटल युगामध्ये आपल्याला वेगवेगळ्या माहिती ज्या आपल्यापर्यंत येऊन पोचतात त्या माहितीवरती ती माहिती बरोबर आहे, ती माहिती चुकीची आहे याचा विचार न करता आपल्यावरती प्रभाव टाकणाऱ्या, आपल्याला आकर्षित करतील अशा प्रकारच्या जाहिराती
किंवा मित्रपरिवाराने दिलेल्या टिप्सच्या आधारावरती आपण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काम करतो, ज्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लॉस स्वीकारावा लागतो. डिजिटल अवलंबून म्हणजे न्यूज आले, टीव्हीवरच्या न्यूज बघितल्या आणि त्यानुसार जर आपण ट्रेडिंग करायला गेलो तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्याच्यानंतर पुढे म्हणजे काय, ओव्हर ट्रेडिंग. म्हणजेच आपण ट्रेड दिवसातून किती करावेत हे न पाहता आपण वारंवार ट्रेड करतो, ज्याच्यामुळे आपल्याला ब्रोकरेजमुळं आणि टॅक्सेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसे पे करावे लागतात, ज्याच्यामुळं आपण ओव्हरऑल मार्केटमध्ये किंवा लॉस मध्येच आपण काय होतो, कन्वर्ट होतो. त्याच्यानंतर स्टॉप लॉस न लावणे. स्टॉप लॉस हा आपल्या लॉससाठी असलेला ब्रेक आहे आणि हा ब्रेकच जर आपण निकामी करून टाकला, म्हणजेच आपण जर स्टॉप लॉस लावत नसेल तर छोटा होणारा लॉस आपला खूप मोठ्या लॉसमध्ये कन्वर्ट होतो. त्यामुळं ऑप्शन ट्रेडिंगमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये लॉसचं प्रमाण किंवा लॉस करणाऱ्यांचं प्रमाण जे वाढलेलं आहे, त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजेच काय, स्टॉप लॉसचा वापर न करणे. मनामध्ये स्टॉप लॉस ठेवून ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काम करता येत नाही. तो सिस्टीममध्ये आपण स्टॉप लॉस लावला पाहिजे आणि स्टॉप लॉस जर लावत असेल तरच आपण या लॉसमधून वाचू शकतो. परंतु खऱ्या अर्थानं जे 89% लोक लॉस करतात त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे स्टॉप लॉस न लावणे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रॉपर शिक्षणाचा अभाव. बऱ्याच वेळेला सर आम्हाला स्ट्रॅटेजी सांगा, सर आम्हाला कमीत कमी वेळामध्ये आपल्याला ट्रेड घेता येईल अशा पद्धतीच्या टिप्स सांगा, अशा पद्धतीची मागणी बऱ्याच वेळेला लोकांच्याकडून किंवा नव्याने शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्या लोकांच्याकडून होत असते. परंतु मित्रांनो, खऱ्या अर्थानं अशा टिप्सवरती अवलंबून न राहता आपल्याला जर शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून, ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करून आपल्याला जर नफा कमवायचा असेल तर आपल्याला प्रॉपर शिक्षण घेतल्याशिवाय ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काम करणं हे खूप मोठ्या प्रकारचा धोका स्वीकारणं असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून जे सेबीनं अनालिसिस केलेली जी आकडेवारी आहे किंवा शोधलेली जी आकडेवारी आहे, ज्याच्यामध्ये 89% लोक ट्रेडर्स हे काय करतायत, नुकसान करतायत, त्या नुकसानीला महत्त्वाचं कारण म्हणजेच काय, प्रॉपर शिक्षणाचा अभाव. या सगळ्या कारणामुळे ऑप्शन ट्रेडर हे नुकसानीमध्ये असल्याचे, म्हणजे 89% ट्रेडर हे नुकसानीमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता याच्यानंतर मग आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर आपण शिकत असू तर ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आपण ट्रेडिंग करायचंच नाही का? तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपल्याला प्रोफेशनल पद्धतीनं शेअर मार्केटमध्ये काम करायचं आहे, एक व्यवसाय म्हणून शेअर मार्केटकडे पाहायचं आहे आणि असं असेल तर या ऑप्शनमध्ये सुद्धा आपल्याला कमी पैशामध्ये, कमी वेळेमध्ये खूप मोठा पैसा कमवता येतो. पण त्याच्यासाठी आपल्याला काही स्किल हे डेव्हलप करावे लागतील, आपल्यामध्ये निर्माण करावे लागतील. ते स्किल काय आहेत, कोणत्या गोष्टी केल्या तर आपण या 11% प्रॉफिटेबल ट्रेडरांच्या मध्ये आपला समावेश होऊ शकतो, त्या गोष्टी आपण थोड्या समजून घ्या. आता त्याच्यामध्ये एक म्हणजे अगेन्स्ट स्पष्ट उद्देश. आता स्पष्ट उद्देश म्हणजे काय सांगितलं की क्विक मनीची अपेक्षा करायची, कन्सिस्टंट नफा कमवण्याच्या उद्देशानं मार्केटमध्ये आपण काम करायचं. आपण लक्षात आलं पाहिजे की मी ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काम करत असेल किंवा करण्यासाठी येत असेल तर माझा उद्देश असा आहे की मला फास्टमध्ये करोडोपती व्हायचं, 10,000वरती मला करोडोपती व्हायचं. तर मला क्विक मनीची अपेक्षा न करता मी कन्सिस्टंट इन्कम मला कसं मिळवता येईल याच्यावरती माझा फोकस असेल आणि तो माझा उद्देश. मला फास्टमध्ये श्रीमंत व्हायचं किंवा फास्टमध्ये करोडोपती व्हायचं हा माझा उद्देश नाही. मी ऑप्शन ट्रेडिंग कशासाठी करेन तर मला नियमितपणे
याच्यातून उत्पन्नाचा किंवा इन्कमचा सोर्स निर्माण झाला पाहिजे आणि तो मी करेन या उद्देशानं जर आपण या शेअर मार्केटकडे बघितलं, ऑप्शन ट्रेडिंगकडे बघितलं, तर आपल्याला चांगल्या पद्धतीचा सक्सेस, म्हणजे आपला उद्देश काय असला पाहिजे की स्थिर आणि कायमस्वरूपीचे आपल्याला प्रॉफिट याच्यातून मिळवायचं आहे, असा उद्देश ठेवून आपण काय केलं पाहिजे, मार्केटमध्ये आलं. त्याच्यानंतर प्रॉपर नॉलेज. आता काही मुद्दे खाली वरती होतील, परंतु काय हरकत नाही. प्रॉपर, आता बऱ्याच वेळा लक्षात घ्या, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काम करत असताना तुम्हाला सांगितलं की अपुऱ्या ज्ञानाच्या आधारावरती ज्यावेळेला आपण निफ्टी, बँक निफ्टी याच्यामध्ये काम करतो, त्यावेळेला आपल्याला केवळ सी आणि केवळ पी या दोन गोष्टी, तेही बाय, म्हणजे मार्केट वरती जात आहे असं वाटत असेल, आपला व्ह्यू तसा असेल तर आपण सी बाय करतो. मार्केट डाऊन साईडला जाते असं आपला व्ह्यू असेल तर आपण लगेच पुट बाय करतो. म्हणजे केवळ आपल्याला अर्धवट नॉलेजच्या आधारे मग सी घ्यायचा तर का घ्यायचा, त्याचं कारण काय, सी घ्यायचा तर तो कोणता घेतला पाहिजे, किती वेळामध्ये आपण ट्रेडमध्ये राहिलं पाहिजे, याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रॉपर नॉलेजचा अभाव आपल्याला त्याच्यामध्ये असतो आणि म्हणून या ठिकाणी लॉस होतो. तर ते आपल्याला समजून आपण काय केलं पाहिजे की ऑप्शन म्हणजे काय, याच्यामध्ये जे इफेक्ट आहे प्रॉपर नॉलेजमध्ये काय, ऑप्शनचा आपल्याला डिटेल अभ्यास किंवा प्रॉपर नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये काय की ऑप्शन ग्रीक म्हणजे काय, ऑप्शन ग्रीक्स म्हणजे काय, त्याच्यानंतर थीटा डिके म्हणजे काय किंवा प्राइस ऍक्शन म्हणजे काय, प्राइस ऍक्शन म्हणजे काय, त्याच्यानंतर रिस्क मॅनेजमेंट कशी केली जाते, या सगळ्याचं प्रॉपर नॉलेज आपल्याला पाहिजे, तरच आपण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये ट्रेड करतो. आपल्याला याचं काही माहिती नसतं. ऑप्शन ग्रीक्स म्हणजे काय, ऑप्शनचं बेसिक काय आहे, प्राइस ऍक्शन कशा पद्धतीनं काम करते, रिस्क मॅनेजमेंट कशा पद्धतीनं त्या ठिकाणी अवलंबले जाते, या कुठल्याही गोष्टीचं प्रॉपर नॉलेज आपल्याजवळ नसतं आणि मग आपण काम करायला गेलो तर आपला लॉस होऊ शकतो. मग हे ऑप्शन ग्रीक्स म्हणजे काय, प्राइस ऍक्शन म्हणजे काय, रिस्क मॅनेजमेंट कशा पद्धतीनं केलं जातं, या सगळ्या गोष्टींचं प्रॉपर नॉलेज घेऊन जर आपण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काम करायला सुरुवात केली तर आपला समावेश हा 11% प्रॉफिटेबल ट्रेडरांच्या मध्ये होऊ शकतो. नंबर 2 झाला. आता तिसरं, त्याच्यामध्ये ट्रेडिंग प्लॅन तयार करावा लागतो. काय करायचं आहे, ट्रेडिंग प्लॅन. व्हर्बली कुठल्याही प्रकारचा ट्रेड घ्यायचा नाही. आपण काय करायचं, प्रॉपर त्याचा ट्रेडिंग प्लॅन तयार करायचा. हा एक व्यवसाय आहे आणि व्यवसाय ज्यावेळेला आपण करतो तो व्यवसाय म्हणून करावा लागतो किंवा त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा विचार करून प्लॅन करून आपल्याला तो व्यवसाय पुढे न्यायचा. अगदी त्याच पद्धतीनं ऑप्शन ट्रेडिंग करत असताना सुद्धा व्हर्बली कुठेही आपण एखाद्या गोष्टीवरती ट्रेड न करता आपल्याला प्रॉपर त्या ट्रेडचं प्लॅनिंग करायचं. आपण काय केलं पाहिजे, ट्रेडिंग प्लॅनिंग म्हणजेच काय, आपण एंट्री कुठे घ्यायची आहे, एक्झिट कुठे घेणार आहोत, स्टॉप लॉस कुठं असणार आहे, टार्गेट आपण कुठपर्यंत घेऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार अगोदर ट्रेड घेण्याअगोदर आपण. त्याच्यानंतर पोझिशन साईज काय असली पाहिजे, आता यापैकी ट्रेड घेताना फक्त तुम्ही एकाच गोष्टीचा विचार करता, मला ट्रेड एंट्री कुठे घ्यायची, इतकंच माइंडमध्ये असतं. कधी एकदा ट्रेडमध्ये एंट्री घ्यायची आणि इथंच आपण फसतो. याला प्लॅनिंग म्हणत नाहीत, लक्षात ठेवा. ट्रेड कुठं घ्यायचं इतकं हा ट्रेड प्लॅनिंग नाही. ट्रेडिंग प्लॅनिंग म्हणजे काय, तुम्हाला ट्रेड घेण्या अगोदर सगळ्या गोष्टी फिक्स असल्या पाहिजे. म्हणजे माझी एंट्री झाली तर या प्राइसला होईल, माझा स्टॉप लॉस या प्राइसला राहील, माझं पहिलं टार्गेट या लेवलला राहील, सेकंड टार्गेट या लेवलला राहील, मी घेतलेली पोझिशन इतक्या लॉटची इतक्या साईजची असते. ह्या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग आपण काय करायचं आहे, ट्रेड घेण्यापूर्वी करायचं.
म्हणजे आपल्याला एंट्री कुठं करायचं हे आपलं ठरलेलं आहे. आपला स्टॉप लॉस कुठं आहे बसतो किंवा आपल्याला स्टॉप लॉस कुठे ठेवावे लागणार आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि आपल्याला मिळणारं टार्गेट काय आहे, कुठे गेल्यानंतर आपण एक्झिट व्हायचं आहे हे सुद्धा आपल्याला माहित आहे. हे ट्रेडिंग प्लॅनिंग तयार झाल्यानंतर मग आपण जर ट्रेड घेतला तर आपण घेतलेला ट्रेड हा सक्सेस होऊ शकतो आणि आपला समावेश हा 11% प्रॉफिटेबल ट्रेडर्समध्ये होऊ शकतो. 11% प्रॉफिटेबल ट्रेडर्स आहेत त्याच्यामध्ये जर आपला समावेश व्हायचा असेल तर आपल्याला ट्रेडिंग प्लॅननुसार ट्रेड करावा लागेल. केवळ ट्रेड घेतो आणि त्याच्यानंतर मग स्टॉप लॉस कुठे ठेवायचा विचार करतो, त्याच्यानंतर मग टार्गेट किती मिळतं याचा विचार करतो. अशा पद्धतीनं जर करता आपण ट्रेड घेतला तर आपला 11% प्रॉफिटेबल ट्रेडरमध्ये समावेश होणार नाही, तर 89% जे लॉस मेकर ट्रेडर आहेत त्यांच्यामध्ये आपला. मग जर आपल्याला प्रॉफिटेबल ट्रेडर म्हणून काम करायचं असेल तर आपल्याला ट्रेडिंग प्लॅननुसार आपल्याला काय करावं लागेल, ट्रेड करावा लागतो. आणि हे 11% प्रॉफिटेबल ट्रेडर ट्रेड प्लॅन करतात म्हणून सक्सेस आहेत हे लक्षात घ्या. जे 11% प्रॉफिटेबल ट्रेडर आहेत ते काम करण्याची पद्धत आपण समजून घेत आहोत. त्यांचा उद्देश स्पष्ट आहे. त्यांना क्विक मध्ये पैसा नको आहे, त्यांना कन्सिस्टंट नफा पाहिजे, नियमित प्रॉफिट मिळालं पाहिजे, हा त्यांचा स्पष्ट उद्देश. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी प्रॉपर नॉलेज मिळवलेलं आहे. ऑप्शन मध्ये ग्रीस कशाला म्हटलं जातं, ते कसे प्रभाव टाकतात, टाइम डिके म्हणजे काय, आयव्ही म्हणजे काय, इंडिया विक्स म्हणजे काय, त्याचा ऑप्शन ट्रेडिंग वरती काय परिणाम होतो, रिस्क मॅनेजमेंट कशी केली जाते, प्राइस ऍक्शन कशी समजावून घेतली जाते, याचं प्रॉपर नॉलेज यांनी घेतलेलं असतं. म्हणून त्याचा 11% प्रॉफिटेबल ट्रेडर मध्ये समावेश होतो. त्याला धरून काम करतात. तिसरी गोष्ट काय करतात, ट्रेडिंग प्लॅनिंग करतात. त्यांचं ट्रेडिंग प्लॅनिंग परफेक्ट ठरलेलं असतं, याच्यामध्ये चेंज करत नाही. ट्रेडिंग प्लॅनिंग नुसार काय करतात ते मार्केटमध्ये ट्रेड. त्याच्यानंतर चौथी गोष्ट रिस्क मॅनेजमेंट. रिस्क म्हणजे प्रत्येक ट्रेडरला आपण रिस्क किती घ्यायची आहे हे आपण ठरवलं पाहिजे. आणि ही रिस्क घेताना सुद्धा कसं, आपलं कॅपिटल किती आहे आणि त्या कॅपिटलच्या प्रमाणामध्ये आपण किती रिस्क घेतली पाहिजे हे आपल्याला रिस्क मॅनेजमेंटमध्ये समजतं. आपण किती % रिस्क घेतली पाहिजे, म्हणजे आपल्या असलेल्या कॅपिटलच्या 1% किंवा 2% रिस्क घेऊन ज्या वेळेला आपण ट्रेडिंग करतो त्यावेळेला आपण 11% प्रॉफिटेबल ट्रेडर्समध्ये समाविष्ट होऊ शकतो. 11% प्रॉफिटेबल ट्रेडर्समध्ये आपला समावेश होऊ शकतो. कधी, आपण जर रिस्क मॅनेजमेंट विचारामध्ये घेऊन जर ट्रेडिंग करत असतो तर. आपल्याला बऱ्याच वेळेला आपली रिस्क घेण्याची कॅपॅसिटी खूप कमी असते, आपलं कॅपिटल खूप कमी असतं, परंतु त्या कॅपिटलवरती आपण जी रिस्क घेतो किंवा जे 89% लॉसमध्ये जाणारे जे ट्रेडर आहेत ते त्यांच्या कॅपिटलच्या किती तर जास्त पटीनं काय करतात, ते रिस्क घेतात, ज्याच्यामुळे ते लॉसमध्ये जातात. आणि प्रोफेशनल ट्रेडर जे 11% प्रॉफिटेबल ट्रेडर आहेत ते मात्र प्रॉपर रिस्क मॅनेजमेंटचा विचार करतात आणि त्यानुसार मार्केटमध्ये ट्रेड एंट्रीचा काय करत असतात, ते प्लॅन करत असतात. म्हणून ते सक्सेसेबल ट्रेडर म्हणून ओळखले जातात. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपण काय केलं पाहिजे, रिस्क मॅनेजमेंट आपण नियंत्रणामध्ये ठेवली पाहिजे. कारण आपलं कॅपिटल सुरक्षित असलं पाहिजे, तरच आपण पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो किंवा पुढे आपण काम करू शकतो. जर आपलं कॅपिटलच संपलं तर आपण मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकत नाही किंवा काम करू शकत नाही. त्यामुळे पहिली प्रायोरिटी आपली, आपलं कॅपिटल कशा पद्धतीनं सुरक्षित करता येईल त्या पद्धतीनं आपल्याला ट्रेडिंगचा प्लॅन हा त्या ठिकाणी करावा लागतो. आणि त्यानुसार काम केलं तर आपण प्रॉफिटेबल ट्रेडर म्हणून सक्सेस होऊ शकतो. आता याच्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला विशेष म्हणजे हे जे 11% आहेत, 11% प्रॉफिटेबल, आणखीन काय करतात, स्टॉप लॉसचा प्रॉपर वापर करतात. हे समजून घ्यायचं आहे. आपण काय करायचं,
जे 11% प्रॉफिटेबल ट्रेडर्स आहेत ते काय करतात, प्रॉपर स्टॉप लॉस लावून, आणि तो स्टॉप लॉस माइंड मध्ये न ठेवता सिस्टम मध्ये स्टॉप लॉस तो लावतात आणि त्यानुसार ट्रेडिंग मध्ये ट्रेड करतात. त्यामुळं स्टॉप लॉस मुळे त्यांचा होणारा तोटा कमी असतो आणि त्यातून होणारं जे मोठं नुकसान आहे, ट्रेड समजा चुकलं, त्यांचं ट्रेडिंग प्लॅनिंग चुकलं, अनालिसिस चुकलं, तर त्यानंतर होणारा लॉस हा खूप छोटा राहतो. काय राहतो, खूप छोटा लॉस. ते प्रॉफिटेबल ट्रेडर सक्सेस म्हणून काय आहे, कारण ते प्रॉपर सिस्टम मध्ये स्टॉप लॉस लावतात, स्टॉप लॉस लावून काम करतात. आणि ज्या वेळेला प्रॉपर स्टॉप लॉस लावून काम केलं जातं त्यावेळेला तुमचा ट्रेड किंवा तुमचं होणारं नुकसान हे कमी प्रमाणामध्ये राहतं. खूप छोटा स्टॉप लॉस राहतो आणि ज्याच्यामुळे काय होतं की होणारं मोठं नुकसान आहे ते टाळलं जातं. म्हणजे एखादा चुकलेला ट्रेड ज्याच्यामुळे मोठं नुकसान होणार होतं ते नुकसान त्या ठिकाणी थांबतं आणि मोठ्या नुकसानीपासून थांबतं आणि त्यांचं कॅपिटल सुरक्षित राहतं. म्हणजे स्टॉप लॉस लावून जर आपण ट्रेड घ्यायला सुरुवात केली तर आपण 11% प्रॉफिटेबल ट्रेडर्समध्ये आपला समावेश होण्याच्या दृष्टीनं आपली वाटचाल सुरू राहते. त्याच्यानंतर ओव्हर ट्रेडिंग. आता इथंपर्यंत आपण काय बघितलं की प्रत्येक ज्या पद्धतीनं बघितलं की लॉस व्हायचं कारण काय, ओव्हर ट्रेडिंग करतो. मग या ठिकाणी सुद्धा काय केलं जातं, ज्या वेळेला प्रॉफिटेबल ट्रेडर काय करतात, ओव्हर ट्रेडिंग टाळतात. प्रत्येक कॅन्डल, ग्रीन कॅन्डल दिसली की बाय किंवा रेड कॅन्डल दिसली की सेल, अशा पद्धतीचं वारंवार ट्रेडिंग करण्याची पद्धत ही प्रॉफिटेबल ट्रेडरची असते. प्रॉफिटेबल ट्रेडर हे ट्रेड करतात, त्यांची स्ट्रॅटेजी काय असते की ते ओव्हर ट्रेडिंग टाळतात. त्यांनी प्लॅन केलेल्या एरियामध्ये ट्रेड आला तरच ट्रेड प्लॅन करतात, अन्यथा कॅन्डलच्या पाठीमागे लागून, प्राइसच्या पाठीमागे लागून मार्केटमध्ये वारंवार ट्रेड घेण्याचे काय करतात ते टाळतात. ठराविक ट्रेड घेऊन पण चांगला ट्रेड, चांगल्या सेटअपवरचा ट्रेड घेण्याचा प्रयत्न कोण करतं, हे प्रोफेशनल ट्रेडिंग करतात. जर आपण ओव्हर ट्रेडिंग टाळलं आणि चांगल्या सेटअपवरती ट्रेड घेतला तर आपल्याला सक्सेस रेशो म्हणजे क्वांटिटी ट्रेड न घेता आपण क्वालिटी ट्रेड घेण्यावरती आपला फोकस ठेवला, म्हणजे ओव्हर ट्रेडिंग टाळलं आणि चांगल्यात चांगला ट्रेड जर आपल्याला मिळत असेल तो जर आपण घेतला तर निश्चितपणे आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग मध्ये सक्सेस मिळू शकतो किंवा प्रॉफिट त्या ठिकाणी मिळू शकतो. म्हणजेच काय केलं पाहिजे, आपण ओव्हर ट्रेडिंग आपण टाळलं पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजेच काय, ट्रेडिंग जनरल. ट्रेडिंग जर्नल. आता ट्रेडिंग जर्नल आपण काय केलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. सुरुवातीला ज्यावेळेला आपण पुढं पुढं जाऊन ज्यावेळेला तुमचं प्रॅक्टिस वाढतं, तुम्ही कायमस्वरूपीमध्ये नफ्यामध्ये यायला लागता, त्यावेळेला तुमचं लिहून ठेवणं, जे लिखाण आहे, जे जर्नल लिहायचं आहे ते नाही लिहिलं तर चालतं. परंतु जर तुम्ही सुरुवातीला शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी येतात आणि त्यावेळेला ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काम करत असाल, त्यावेळेला तुम्हाला ट्रेडिंग जर्नल हे काय केलं पाहिजे, जर्नल लिहून ठेवलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक ट्रेडची नोंद ठेवली पाहिजे. काय केली पाहिजे, प्रत्येक ट्रेड नोंद. म्हणजे ट्रेड कुठे घेतला, किती घेतला, तो ट्रेड घेतल्यानंतर तुमच्या मनामध्ये कोणते प्रश्न निर्माण झाले, इमोशन्स, म्हणजे तुम्ही ट्रेड का घेतला त्याचं कारण असायला हवं, कोणत्या सेटअपवरती तुम्ही ट्रेड घेतला ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. समजा तुमच्या ट्रेडचा स्टॉप लॉस गेला, का गेला त्याचं कारण लिहिलं पाहिजे. तुम्ही कोणती चूक केली ती लिहिलं पाहिजे. म्हणजे या पद्धतीनं ज्या वेळेला तुम्ही हे ट्रेडिंग जर्नल बिल्ड करता किंवा लिहून ठेवता, त्यावेळेला पुन्हा पुन्हा त्या चुका तुमच्याकडून घडत
आणि योग्य सेटअप त्याच्यातून काय होतं तो फाइंड आउट होतो. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही लिखाण करत नाही तोपर्यंत तुम्हाला माहीत असलेल्या चुका पुन्हा पुन्हा करत राहता, त्याच चुका पुन्हा पुन्हा करत राहता. पण ज्या वेळेला तुम्ही हे ट्रेडिंग जर्नल लिहाल त्याच्यामध्ये फार मोठं काय लिहायचं नाही. आपण ट्रेड घेतण्याचं कारण काय, आपलं टार्गेट काय असणार आहे, स्टॉप लॉस असा, ट्रेड घेतल्यानंतर आपल्यामध्ये काही इमोशन्स आले होते का, आपली मानसिकता काय बदलली होती का, त्याची नोंद त्या ठिकाणी ठेवायची. त्याच्यानंतर ट्रेड घेण्या अगोदर तुमचे इमोशन्स काय होते, ट्रेड घेतल्यानंतर इमोशन्स काय होते, आणि ट्रेड एक्झिट घेतल्यानंतर तुमचे इमोशन्स काय होते, त्या तिन्ही प्रकारचे इमोशन्स तुम्ही लिहून ठेवले पाहिजेत. त्याच्यानंतर स्टॉप लॉस गेला असेल, तुमच्या ट्रेडमध्ये स्टॉप लॉस गेला तर तो स्टॉप लॉस का गेला, तुमचा तो ट्रेड का चुकला, त्याचे काही मुद्दे तुम्हाला त्या जर्नलमध्ये लिहून ठेवले पाहिजे, ज्याच्यामुळं तुमच्याकडून त्या चुका वारंवार होत नाहीत. तेच इमोशन्स तुमच्या ट्रेडच्या आड कधीही येत नाहीत. त्यामुळे ट्रेडिंग जर्नल लिहिलं हे तुमच्या सक्सेसचं महत्त्वपूर्ण पार्ट आहे, लक्षात ठेवा, ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. आणि सगळ्यात आणि शेवटची महत्त्वाची बाब म्हणजेच काय, सातत्याने संयम. सातत्याने संयम म्हणजे काय, मार्केटला वेळ, मार्केटला तुम्ही वेळ द्या, मार्केट तुम्हाला पैसा. एक साधं लॉजिक आहे, मार्केट समजून घेण्यासाठी वेळ द्या. म्हणजेच काय, मार्केटला वेळ द्या, मार्केट तुम्हाला पैसा दे, मार्केट तुम्हाला अनुभव दे. मार्केटमध्ये सातत्य ठेवल्यानंतर तुम्हाला यश निश्चितपणे मिळेल. केवळ कधीतरी आज एखाद्या दिवशी ट्रेड मार्केटच्या समोर बघायचं, त्याचं अनालिसिस करायचं, पुन्हा आठवड्यानं त्याच्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या समोर बसायचं, सेटअप समोर बसायचं, तिथं काही काळ घालायचा आणि पुन्हा महिन्यानं आपण मार्केटमध्ये यायचं. अशा पद्धतीची अनियमितता आपण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये काम करताना ठेवायची नाही. आपण नियमितपणे सेटअपमध्ये बसलं पाहिजे, मार्केटचं अनालिसिस केलं पाहिजे, नियमितपणे आपण मार्केट समजून घेण्यासाठी वेळ दिला पाहिजे, प्राइस ॲक्शन समजून घेण्यासाठी वेळ दिला पाहिजे, कॅन्डल समजून घेण्यासाठी वेळ दिला पाहिजे, आणि मार्केटचं जे बिहेवियर आहे ते बिहेवियर समजून घेण्यासाठी सुद्धा आपण वेळ दिला पाहिजे. आणि हा वेळ दिला पाहिजे म्हणजेच काय पाहिजे, त्याची निरीक्षण आपल्याला करता आली पाहिजे. आणि बारकाव्यानिशी आपण संयमानं मार्केटचं जर ऑब्झर्वेशन आपण केलं तर निश्चितपणे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जे 11% जे लोक प्रॉफिटेबल ट्रेडर म्हणून आहेत त्याच्यामध्ये आपला समावेश होऊ शकतो. काय होऊ शकतो, समावेश त्याच्यामध्ये आपल्याला होऊ शकतो. या पद्धतीनं ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लॉस होण्याची कारणं आपण पाहिली, आणि तेच लॉस मेकिंग ट्रेडर जर आपल्याला प्रॉफिटेबल ट्रेडर म्हणून जर करता व्हायचं असेल तर आपल्याला कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतील याचा सुद्धा आपण भाग घ्यावा. म्हणजे आपल्याला जर सक्सेस ट्रेडर म्हणून काम करायचं असेल तर आपल्याला एक म्हणजे आपल्याला मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यापाठीमागचा उद्देश आपला स्पष्ट असला पाहिजे. तिथं घाई गडबडीने कमी पैशामध्ये खूप सारा पैसा करोडपती व्हायचे स्वप्न घेऊन आपण त्या ठिकाणी चालणार नाही. तर आपल्याला मी मार्केटमध्ये काम करायचं असेल तर मला नियमितपणे या मार्केटमधून काही पैसे मिळवता आले पाहिजेत, या उद्देशानं हा स्पष्ट उद्देश ठेवून मला मार्केटमध्ये काम करायचं आहे. नंबर 1. नंबर 2, ज्ञान म्हणजेच प्रॉपर नॉलेज आपल्याला मिळवावं लागेल. ऑप्शनचं बेसिक नॉलेज आपल्याला घ्यावं लागेल. बेसिक ऑप्शन्स काय आहे, ती संकल्पना काय, ती कशी काम करते, त्याच्यामध्ये ग्रीक्स काय आहेत, प्राइस ॲक्शन आपण समजून कशी घ्यायची आहे, आणि रिस्क मॅनेजमेंट कशी केली जाते, या सगळ्या गोष्टींचा विचार किंवा त्याचं प्रॉपर नॉलेज आपण घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रत्यक्ष ट्रेड करत असताना आपण ट्रेड प्लॅन तयार केला पाहिजे. म्हणजे आपण एंट्री कुठं घेणार आहोत, एक्झिट कुठं घेणार आहोत, स्टॉप लॉस कुठं असेल, टार्गेट कुठं असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण ट्रेड घेण्या अगोदर करणार आहोत, आणि त्याच्यानंतर मग आपण ट्रेडमध्ये एंट्री घेणार आहोत. त्याच्यानंतर रिस्क मॅनेजमेंट म्हणजेच आपण असलेल्या कॅपिटलवरती किती प्रमाणामध्ये रिस्क घ्यायचे आहे हे आपण ठरवणार आहोत. माझ्याजवळ कॅपिटल किती आहे आणि त्या कॅपिटलवरती मी किती प्रमाणामध्ये रिस्क घेऊ शकतो हे मला अगोदर ठरवावं लागतं. जर करता माझ्या कॅपिटलच्या अनेक पटीनं जर मी रिस्क घेत असेल आणि तो ट्रेड जर चुकीचा गेला तर माझं असणारं कॅपिटल त्या ठिकाणी संपून जाईल, आणि पुन्हा मला मार्केटमध्ये काम करण्यासाठी कॅपिटल माझ्याजवळती राहणार नाही, मला काम करता येणार नाही. म्हणजेच कॅपिटलची सुरक्षा
हा पहिला उद्देश किंवा पहिलं टार्गेट माझं असेल, रिस्क मॅनेजमेंट माझं असं असेल की माझ्या कॅपिटलचं मला प्रोटेक्शन करता आलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मला मार्केटमध्ये ट्रेड घ्यायचा आहे किंवा माझी मला रिस्क तितकी घ्यायची, हा पार्ट. त्याच्यानंतर मार्केटमध्ये ट्रेड घेत असताना मी प्रॉपर स्टॉप लॉसचा वापर करेन. जर माझं केलेलं अनालिसिस, माझा घेतलेला ट्रेड जर माझ्या प्रिडिक्शनच्या विरुद्ध जात असेल तर मला कमी लॉसमधून मला त्या ट्रेडमधून बाहेर पडता आलं पाहिजे. याच्यासाठी ब्रेक म्हणून मी स्टॉप लॉसचा कायमपणे वापरतो. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही, जो मला माझ्या मोठ्या लॉसपासून, माझ्या होणाऱ्या मोठ्या लॉसपासून मला सुरक्षितपणे त्या ट्रेडमधून बाहेर काढू शकेल. म्हणजे स्टॉप लॉसचा वापर करणे हे प्रोफेशनल ट्रेडरसाठी खूप महत्त्वाची बाब. त्याच्यानंतर पुढं ऑप्शन ट्रेडिंग, ओव्हर ट्रेडिंग म्हणजे सतत वेगवेगळ्या प्रकारच्या सेटअपवरती अनेक ट्रेड घेऊन मी माझं कॅपिटल पणाला लावणार. तर मी क्वांटिटी ट्रेड करण्यापेक्षा एक चांगल्या सेटअपचा क्वालिटी ट्रेड कुठं मिळतो मला ते पाहिजे आणि त्याच्यावरतीच मी ट्रेड करेन. असे मिनिमम ट्रेड करून, क्वालिटी ट्रेड करून मला या ट्रेड म्हणून काय करेन, माझं प्लॅनिंग असं असेल की मी जास्त ट्रेड घेणार नाही, मी कमी ट्रेड घेईन, पण ते क्वालिटी ट्रेड चांगल्या सेटअपवरती असलेले ट्रेडर्स मी त्या ठिकाणी माझ्या ट्रेडिंगसाठी निवडेल. अशा पद्धतीची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी माझी आहे. त्याच्यानंतर मी ट्रेड घेतल्यानंतर त्याचं जनरल लिहायला सुरुवात करतो. म्हणजे जनरल देताना काय लिहिन, मी घेतलेल्या ट्रेडची, प्रत्येक ट्रेडची नोंद केली. तो ट्रेड प्रॉफिटमध्ये गेला की लॉसमध्ये गेला. जर तो ट्रेड घेतल्यानंतर, ट्रेड घेण्या अगोदर, घेतल्यानंतर आणि ट्रेड क्लोज केल्यानंतर माझ्या इमोशन्समध्ये काय चेंज झाले, म्हणजे ट्रेड घेण्या अगोदर माझ्या माइंडमध्ये काय प्रश्न होते किंवा माझी भावना काय होती, ट्रेडमध्ये एंट्री घेतल्यानंतर मला काय वाटत होतं, ते 1-2 ओळीमध्ये लिहिले. आणि ट्रेड क्लोज केल्यानंतर, मग तो प्रॉफिटमध्ये क्लोज केला असेल किंवा लॉसमध्ये, स्टॉप लॉस नंतर क्लोजिंग झालं असेल, त्याच्यानंतर माझी भावना काय होती, माझे इमोशन्स काय होते ते लिहून ठेवलं जाईल. त्याच्यानंतर एखादा ट्रेड चुकीचा गेला तर तो का चुकीचा गेला, जर माझा सेटअप चुकलेला असेल तर माझ्या प्रिडिक्शनमध्ये काय चूक झाली त्याची नोंद मला त्या ठिकाणी करावी लागेल. या पद्धतीनं ट्रेडिंग जर्नल जर आपण मेंटेन केलं तर आपल्याला ऑप्शन ट्रेडिंगमधून चांगल्या पद्धतीचं नफा हा मिळू शकतो. आणि शेवट आणि महत्त्वाचा भाग म्हणजे सातत्यपूर्ण पद्धतीनं नियमितपणे आपण मार्केटचं ऑब्झर्वेशन केलं. मार्केट समजून घेण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल. आणि जर मार्केट समजून घेण्यासाठी जर आपण वेळ दिला तर मार्केट आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचा प्रॉपर नफा मिळू शकतो. इथंपर्यंत आपण भाग घेतला. आता सगळ्यात महत्त्वाचं मी जे सुरुवातीला सांगितलं, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सक्सेस होण्यासाठीचे 5 महत्त्वपूर्ण काय आहेत नियम आहेत. ऑप्शन बाईंगचे 5 गोल्डन रूल्स. एक म्हणजे रिस्क कमी ठेवा. हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा. पहिला गोल्डन रूल म्हणजे काय, एकूण भांडवलाच्या 1% किंवा 2% रिस्क, याच्यापेक्षा जास्त रिस्क आपण घ्यायची नाही. रूल नंबर 1 लक्षात घ्या. हे खूप इम्पॉर्टंट, खूप महत्त्वाचं. पहिली गोष्ट काय, हे जे 5 नियम आहेत, या 5 नियमांचं जर तंतोतंत आपण पालन केलं तर 11% प्रॉफिटेबल ट्रेडरमध्ये आपला समावेश होण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही. कोणीही रोखू शकत नाही. रूल क्रमांक 1 काय, एकूण कॅपिटलच्या, भांडवलाच्या 1% किंवा 2% आपण काय करायचंय, रिस्क ठेवून आपण काम करायचं. नंबर 2, आपण प्लॅन शिवाय ट्रेड करायचं नाही. प्लॅन शिवाय ट्रेड टाळा. म्हणजे आपण जो ट्रेड घेणार आहोत तो ट्रेड आपण प्रॉपर, आपला प्लॅन तयार असतात. जर आपला प्लॅन तयार नसेल, तुम्ही बाहेरून कुठून तर आला आणि
आपला सेटअप चालू केला, पीसी चालू केला, सेटअप समोर बसला आणि लगेच एखादी कॅन्डल दिसते म्हणून आपण लगेच त्याच्यामध्ये ट्रेड घेता आणि त्याच्यानंतर मग स्टॉप लॉस, टार्गेट आणि इतर गोष्टींचा जर तुम्ही विचार करत असाल तर त्याला प्रॉपर प्लॅन म्हणता येत नाही. तुम्हाला प्रॉपर प्लॅन तयार केला पाहिजे की मी नेमका ट्रेड कुठं घेईन, मार्केटमध्ये एंट्री आपली कुठं असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण स्टॉप लॉस कुठं असेल, टार्गेट कुठं असेल, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला काय करावं लागेल, प्लॅन तयार करावा लागेल आणि मगच त्याच्यानंतर आपण ट्रेडमध्ये एंट्री घेऊ शकतो. तिसरा महत्वाचा रूल, वेळेचा आदर करा. म्हणजे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काम करत असताना वेळेला खूप महत्व आहे. लक्षात, ऑप्शन बायर म्हणून त्यावेळेला तुम्ही काम करता त्यावेळेला टाइम किंवा वेळेला खूप महत्व आहे. जर एक्सपायरी जवळ आलेली असेल आणि टाइम डिकेचा विचार जर तुम्ही समजून योग्य वेळी घेतला तरच तुम्हाला ट्रेडमध्ये सक्सेस. म्हणजे ट्रेड घेताना एक्सपायरी विचारात घ्या. एक्सपायरीच्या जवळ असाल तर प्रॉफिट बुक करा. तुम्ही एखाद्या ट्रेडमध्ये एंट्री घेतलेली असेल त्याच्यानंतर त्या ट्रेडमध्ये किती काळ ट्रेडमध्ये थांबणार आहात. म्हणजे 5 मिनिटाचा ट्रेड घेतला असेल तर त्या ट्रेडमध्ये आपण किती वेळ थांबायचा आहे, वेट करायचा आहे, आपल्या टार्गेट किंवा स्टॉप लॉसला हिट करण्यासाठी किती वेळ द्यायचा आहे हे आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागेल. म्हणजे वेळेचा विचार आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग करत असताना लक्षात घेऊनच काम करावं लागतं. तुम्ही समजा जर कमीत कमी वेळेमध्ये एखादा ऑप्शन बाय केलेला असेल, मग सीईचा असेल किंवा पीईचा असेल, ज्या डायरेक्शनचा ट्रेड तुम्ही बाय केलेला असेल त्या डायरेक्शनला मार्केट लवकरात लवकर गेलं तर तुम्ही प्रॉफिटमध्ये राहता. समजा जर त्याच्यासाठी वेळ जात असेल तर तुमचं प्रॉफिटमध्ये जाण्याचं प्रमाण किंवा तुमचा ट्रेड सक्सेसमध्ये कन्वर्ट होण्यासाठी आपल्याला काय लागू शकते, अडचण येऊ शकते. त्यामुळं वेळेचं भान आपल्याला, आपण घेतलेला ट्रेड किती वेळात आपल्याला तो टार्गेटपर्यंत गेला पाहिजे याचा विचार आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो. त्यामुळे वेळेचा भान आपल्याला ठेवावा लागतो. चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे इमोशन कंट्रोल्स. आता इमोशन कंट्रोल्स म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे भीती, राग किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारचे भीती, राग, लोभ म्हणा, लालच म्हणा. आपण इमोशन्स कंट्रोलमध्ये काय येतं, राग, ग्रीड म्हणजे भीती, लालच, याच्यावर आधारित आपण ट्रेड घ्यायचा नाही. किंवा ट्रेड घेतल्यानंतर या प्रकारची कुठलीही भावना आपल्या मनामध्ये निर्माण झाली नाही पाहिजे तरच आपण त्या ट्रेडची सक्सेसमध्ये कन्वर्ट करू शकतो. त्यामुळे आपल्याला इमोशन्स याच्या आधारावरती, राग आला म्हणून आपण ट्रेडमधून बाहेर पडायचं नाही, किंवा आपल्याला भीती वाटते म्हणून आपण ट्रेडमधून बाहेर पडायचं नाही, किंवा आपल्याला लालच निर्माण झाली, इथून आपली भावना लालची निर्माण झाली म्हणून ट्रेडमध्ये एंट्री घ्यायची नाही. म्हणजे या इमोशनच्या आधारे कुठल्याही प्रकारचा निर्णय आपण घ्यायचा नाही. या इमोशन्सवरती आपल्याला काय केलं पाहिजे, कंट्रोल ठेवता आलं पाहिजे. बऱ्याच वेळेला जो आपला लॉस होतो तो म्हणजे चांगल्या ट्रेडमधून आपण इमोशनच्या आधारे आपल्याला असं वाटायला लागतं की मिळालेलं प्रॉफिट माझ्या हातातून निघून जातं की काय. एखादी रेड कॅन्डल बघितले की आपले इमोशन्स चेंज होतात, भावना बदलते आणि आपण प्रॉफिटेबल ट्रेडमधून कमीत कमी वेळामध्ये त्याच्यातून बाहेर येतो. आणि तो ट्रेड आपल्या डायरेक्शनप्रमाणे घेतलेला निर्णय योग्य असल्यामुळं योग्य दिशेनं मुवमेंट देतो आणि तुम्ही त्या ट्रेडमध्ये नसता. म्हणजे ते कशामुळे घात होतो, तुमच्या भीतीमुळं, तुमच्यामध्ये इमोशन्स निर्माण झाले त्याच्यामुळं. कधी कधी काय होतं, स्टॉप लॉसच्या खाली स्टॉप लॉसच्या जवळ प्राइस गेली, तुम्ही सेटअपवरती लावलेला स्टॉप लॉस तुमचा आहे, परंतु तुम्हाला असं वाटायला लागतं की स्टॉप लॉस आता माझा जाणार आहे. मग स्टॉप लॉस सेटअपवर असताना तुम्ही मॅन्युअली त्या ट्रेडमधून निघून जाता. ऍक्च्युली तुम्ही त्या ट्रेडिंग सेटअपमध्ये, तुम्ही सिस्टममध्ये तो स्टॉप लॉस लावलेला आहे. मग तुम्ही घाबरून जाऊन त्या स्टॉप लॉस तुम्ही जाण्या अगोदर मॅन्युअली त्या ट्रेडमधून तुम्ही बाहेर पडायचं नाही. तुम्ही सेटअपवरती तो स्टॉप लॉस जाऊ दे. इमोशनच्या आधारे, भावनेच्या आधारे कुठल्याही प्रकारचा एंट्री किंवा एक्झिटचा निर्णय आपण घ्यायचा नाही. त्यामुळे इमोशन्स जर आपण कंट्रोल केले, कारण बऱ्याच वेळेला आपले इमोशन्स कंट्रोल होत नाही आणि प्रॉफिटमध्ये जाणाऱ्या ट्रेडमधून आपण लवकर बाहेर पडतो आणि स्टॉप लॉस गेल्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळेला आपण एखाद्या म्हणजे
स्टॉप लॉस नंतर आपण मोठा लॉस दिसून लॉसमधून त्या लॉस असलेल्या ट्रेडमधून आपण लवकर बाहेर पडतो। हे इमोशनचे दोन्ही प्रकार तुम्ही वारंवार अनुभवले असतील, त्यामुळं इमोशनच्या आधारे कुठल्याही प्रकारचे ट्रेडमध्ये आपण डिसिजन घ्यायचे नाही। सेटअपमध्ये जो स्टॉप लॉस असेल, सेटअपमध्ये जे टार्गेट असेल त्या टार्गेटपर्यंत आपण वेट अँड वॉच करायचे, किंवा टेक्निकल अनालिसिसच्या आधारे प्रॅक्टिकली तुम्ही डिसिजन घ्यायचे आहे। राग आला म्हणून, भीती वाटते म्हणून, लालच किंवा निर्माण झाले म्हणून आपण कुठल्याही प्रकारचा निर्णय आपण घ्यायचा नाही। त्यालाच काय म्हटलं जातं, इमोशन्स कंट्रोल असं म्हटलं जातं। हा चौथा महत्त्वाचा पार्ट आहे, त्याला लक्षात ठेवायचाच आहे। लक्षात आता पाचवा गोल्डन रूल काय, 5 नंबरचा गोल्डन रूल आहे तो म्हणजे शिका, चुका सुधारा किंवा सराव करा, प्रॅक्टिस करा, आणि म्हणजेच आणि काय करा, सुधारणा करा। हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। म्हणजे 5वा, हे पहिले 4 गोष्टी केला तुम्ही, परंतु हे प्रॅक्टिकली काम करत असताना आपल्याला प्रॉपर नॉलेज आलं पाहिजे। त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस केलं पाहिजे, काही काळ प्रॅक्टिस केलं पाहिजे। पेपर ट्रेडिंग करा किंवा छोट्या छोट्या क्वांटिटीच्या आधारे सांगितलेल्या रूल्सनुसार प्रॅक्टिकल करा, आणि मग त्याच्यामध्ये ज्या चुका होतील त्या चुका तुम्ही काय करायचा, सुधारण्याचा प्रयत्न केला। हे 5 रूल्स जर तुम्ही पाळले, म्हणजेच कुठले, एक म्हणजे काय, 5 गोल्डन रूल कुठे आहेत, पहिला एक गोष्ट लक्षात घ्या, एक म्हणजेच काय, रिस्क कमी ठेवा, रिस्क कमी। दुसरा रूल काय, प्लॅन शिवाय ट्रेडिंग करू नका, प्लॅन शिवाय ट्रेडिंग नको। 3, टाइम व्हॅल्यू समजून घ्या, टाइम व्हॅल्यू समजून घ्या। 4, इमोशन्स कंट्रोल करा, आणि 5 म्हणजे शिका, प्रॅक्टिस करा, चुका सुधारा, प्रॅक्टिस करा आणि चुका सुधारा। अशा पद्धतीनं जर आपण आपला ट्रेडिंग सेटअप बनवला, जर या पद्धतीने आपण कामाची पद्धत जर ठेवली, तर निश्चितपणे ऑप्शन बाईंगमध्ये पैसा नक्की आहे, पण तो फक्त त्या ट्रेडरलाच मिळतो जो मार्केटमधून आधी शिकतो आणि नंतर कमावतो, जो क्विकमध्ये मनी कमावण्याच्या उद्देशाने, कमी पैशामध्ये करोडपतीची स्वप्न बघवण्याच्या दृष्टीने आणि लॉटरी पद्धतीनं शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी जर येत असेल, तर शेअर मार्केट त्याला पैसा देत नाही। त्याचा समावेश हा 89% लॉसमध्ये असणाऱ्या ट्रेडरमध्ये समावेश होतो, आणि जे लोक वरील प्रमाणे सांगितल्याप्रमाणे जे सक्सेसचे मंत्र सांगितलेले आहेत किंवा ऑप्शन बाईंगचे जे 5 गोल्डन रूल सांगितलेले आहेत, त्या गोल्डन रूलनुसार जर तुम्ही काम केलं तर निश्चितपणे 11% प्रॉफिटेबल ट्रेडरमध्ये तुमचा समावेश होऊ शकतो। ही काळ्या धड्यावरची रेष आहे। त्यामुळं अशाच पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ, वेगवेगळ्या प्रकारची माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।